मनोज जरांगे यांच्या मुंबईमधल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय। जालन्यातल्या महिला सुद्धा या मोर्चासाठी सज्ज आहेत। 20 जानेवारीला आरक्षण घेऊन यायचं या निर्धाराने मनोज जरांगे यांच्यासोबत आमची मुलं मुंबईला जातील। ती गेल्यावर शेतीची कामं गुरढोरं आम्ही सांभाळू असं गावातल्या महिला सांगतायत। तसंच मुंबईतले काही अनुचित प्रकार घडले तर आम्ही महिला पोलीस स्टेशनला जाऊ आणि आमदार खासदारांच्या घराला वेढा घालू असा निश्चयही गोदापट्ट्यातल्या महिलांनी व्यक्त केलाय। या महिला सगळ्या माझ्या पाठीमागे आहेत। आम्ही मनोज जरांगे पाटलाला जरी सगळे आमच्या गावचे सगळे पोरं गेले ते माझे पोरं आहेत। आम्ही शेती बाडी सगळे बघू, आम्ही घरी जे जाणारं ढोरं बिरं सगळे बघू, सगळे व्यवस्थाने बघू। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे। आमचे सगळे मुलं नोकरीला लागले पाहिजे, त्यांना कोणती अडचण नाही आली पाहिजे, सगळ्याला 100% कास्ट भेटलं पाहिजे। मनोज पाटलांनी सांगितलं की 20 तारखेला ते दौरा घेऊन मुंबईला जाणार आहे। ते फक्त आम्हाला आरक्षण देण्यासाठीच मुंबईला जाणार आहे। जर आम्ही घरी राहून घर जनावर ते सगळं सांभाळू, जर त्यांना काही त्रास झाला, आमच्या बहीण भावाला, आमच्या काकांना, वडिलांना जर काही त्रास झाला तर आम्ही तुम्हाला चपलीनं छाडू, आम्ही तुमच्या इकडे दौरा काढू। जर आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला देखील त्रास देऊ।